सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका हा जंगल आणि दऱ्यांनी व्यापलाय। या परिसराला निसर्गाचं वरदान लाभलं आहे। मात्र या तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या समस्या असंख्य असून त्या समस्यांकडे दुर्गम भाग असल्याने प्रशासन दुर्लक्ष करताना दिसतं। जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचतच नाही। प्रशासन आपल्या पातळीवर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतं, पण नागरी सुविधांबाबत दोडामार्ग तालुका आजही उपेक्षित आहे। तालुक्यातील भेडशी ते पिकुळे रस्त्यावर पावसापूर्वी भंडाऱ्याचा पूल बांधकाम करण्यात आलं। पाऊस सरून गेला तरीही या पुलाचं काम अपूर्ण ठेवण्यात आलं आहे। या भागातील सामाजिक कार्यकर्ते योगेश झोरे यांनी ठेकेदाराला वारंवार पुलाचे काम पूर्ण करण्याबाबत विनवण्या केल्या, मात्र ठेकेदार उडवाउडवीचे उत्तर देत आहे। अशा वेळी त्यांनी करायचं तरी काय? तसेच गणेशोत्सव हा या भागातील मोठा उत्सव आहे। बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी बांधलेल्या पायऱ्या देखील ठेकेदाराने उद्ध्वस्त करून टाकल्या। या पायऱ्या पुन्हा बांधून देतो असे त्याने सांगितले, मात्र अद्याप त्याची पूर्तता केली नाही। पुलानजीक गावाची सार्वजनिक पाण्याची विहीर आहे। या विहिरीत पुलाचे काम सुरू असताना माती पडून गाळ साचला आहे। हा गाळ देखील ठेकेदाराने काढून दिला नाही। ग्रामीण भागात लोकांची ओरड सुरू असते, पण त्यांचा आवाज प्रशासन ऐकून घेत नाही। त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जात ग्रामीण भागातील जनता निमूटपणे सर्व सहन करते। त्यांच्या समोर दुसरा कोणताही मार्ग नसतो। भंडाऱ्याचे पुलाचे काम आणि विहिरीची स्वच्छता तसेच गणेश विसर्जनाच्या पायऱ्या ठेकेदाराने 25 जानेवारीपर्यंत बांधून द्याव्यात, अन्यथा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दोडामार्ग तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषणाला बसू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते योगेश झोरे यांनी दिला आहे। झोरे यांच्या रूपाने या परिसरात कुणीतरी एक सर्वसामान्यांचा पाठीराखा आहे अशी भावना आता येथील जनतेतून व्यक्त होत आहे। सामाजिक कार्यकर्ता मला असं म्हणायचं आहे, हे उसपतिटा ते पिकुळा जोडलेला रस्ता, त्याचप्रमाणे कोकरल उसप मांगेली हा मुख्य रस्ता, पण हे भंडारा फुलाचं काम गेल्या वर्षीपासून चालू झालं आहे आणि अर्धवट स्थितीत काम केलं आहे ठेकेदारानं। तर मला एवढंच म्हणायचं आहे, ठेकेदारानं 25 तारखेच्या अगोदर हे काम पूर्ण करायचं आहे। त्याचप्रमाणे आमच्या गणेश विसर्जनच्या सार्वजनिक पायऱ्या त्या पण त्यांच्याने काम करून पूर्ण दिलं नाही। त्याप्रमाणे ही आमची पूर्ण गावाची विहीर आहे पाण्याची, त्या पाण्यात काही गाळ लावून घाण जाऊन ती खराब झालेलं पाणी गेल्या वर्षी ते तात्काळरित्या त्यांनी दुरुस्ती करावी ही माझी विनंती। त्याचप्रमाणे हे माझ्या डोळ्याझकत हे वयोवृद्ध माणसं गाडीनं जातात, त्यांची ॲक्सिडेंट झाले इथं 4-5। माझ्या हातानं मी स्वतः त्या माणसांना उचललं, म्हणजे एवढी परिस्थिती ह्या भंडाऱ्याच्या पुलावर झालेली आहे। तरी ठेकेदार टाळाटाळ करतोय, काम फास्टमध्ये करत नाही। आणि त्या दिवस मी विचारलं, त्यांनी मला सांगितलं उडवाडीची उत्तर दिलं, तर ही विद्युत वाहिनी गेलेली आहे, ती त्याच्यामुळे प्रॉब्लेम होणार, उंची वाढवता येणार नाही, त्याच्यामुळे ते आमचं काम नाही, ते काम विद्युत वाहिनीचे अधिकारी करतील असं त्यांनी मला उडवाडीची उत्तर दिलं। माझं असं मत आहे आणि सर्व आमच्या ग्रामस्थांचं एकच मत आहे, 25 तारीखच्या अगोदर ह्या पुलाच्या कामाला अर्धवट स्थितीत काम आहे ते पूर्ण करून द्यावं ही सर्व ग्रामस्थांची मागणी आहे। नाहीतर आम्ही सर्व ग्रामस्थ 26 जानेवारीला तहसीलदार समोर उपोषणाला बसणार आहे। नम्र विनंती। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।